नमस्कार. लीनाचं स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. पूर्वी उन्हाळा सुरू झाला की कलिंगड मिळायचे, पण आता मात्र वर्षभर कलिंगड बाजारात उपलब्ध असतात. तसेच उन्हाळ्यामध्ये कलिंगड खाण्याची मजा काही औरच. पण आज या स्वयंपाकघरामध्ये तुम्हाला कलिंगडचा ज्यूस कसा बनवायचा हे पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या साध्या सोप्या रेसिपीला सुरुवात करूया. पहिल्यांदा कलिंगड स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. नंतर 2 तास पाण्यामध्ये त्याला ठेवायचं आहे. इथे मी कलिंगडच्या बिया काढून त्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये कलिंगडच्या फोडी घालूयात. थोडीशी पुदिन्याची पाने, तसेच 4 मोठे चमचे साखर घालूयात. कलिंगडच्या गोडीप्रमाणे साखर तुम्ही कमी किंवा जास्त घालू शकता. अर्धा चमचा मीठ घालूयात. झाकण लावून सुरुवातीला आपण 3 ते 4 मिनिटे असंच फिरवून घ्यायचं आहे. झाकण काढूया. याच्यामध्ये अर्धा ग्लास माठातलं थंडगार पाणी घालूयात. तुम्ही बर्फाचे तुकडे किंवा बर्फाचा चुरा देखील घालू शकता. पुन्हा याला झाकण लावून एकजीव होईपर्यंत फिरवून घेऊयात. 4-5 मिनिटे फिरवून झाल्यानंतर ज्यूस आपला छान दाट झालेला आहे. तसेच याला रंगही सुरेख आलेला आहे. कलिंगडच्या बिया काढल्यामुळे याला आपल्याला गाळायची गरज लागणार नाही आहे. उंची ग्लासमध्ये कलिंगडचा ज्यूस ओतूया. वरून थोड्या कलिंगडच्या फोडी घालूयात. तसेच पुदिन्याची पाने घालून सजवून घेऊया. कलिंगडचा ज्यूस पिण्यासाठी तयार झालेला आहे. मला आशा आहे आजच्या या रेसिपीची तुम्हाला थोडीफार मदत झाली असेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचं स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.